मित्रांनो नमस्कार. विचारमोती चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्र हो, मराठा आंदोलनातून उभ्या राहिलेल्या एक महिला नेत्या, भाजपकडून त्यांना मिळालेली अचानक उमेदवारी. पण अवघ्यात काही तासात सगळं चित्र पालटलं. पूजा मोरे यांच्या उमेदवारीचं नेमकं काय झालं? पेहलगामचा व्हिडिओ अचानक कसा व्हायरल झाला? हा केवळ योगायोग होता की सुनियोजित दबाव? आणि सत्तेच्या राजकारणात एका महिला नेत्याचा खरोखरच बळी गेला का? या व्हिडिओत आपण उघड करणार आहोत पूजा मोरे प्रकरणामागचं संपूर्ण सत्य, जे तुम्हाला कुठल्याच मेनस्ट्रीम मीडियामध्ये पाहायला मिळणार नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हो, व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर नक्की द्यायचं आहे की पूजा मोरे या महिला नेत्यांवर खरोखरच अन्याय झाला का? पूजा मोरे यांना उमेदवारी देऊन भाजपने चूक केली का? की पूजा मोरे यांचा पद्धतशीरपणे राजकीय बळी देण्यात आला? त्यामुळे या 3 प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून अपेक्षित आहेत. व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. मित्रो, सुरुवातीला आपण पाहू पूजा मोरे या कोण आहे. पूजा मोरे या मराठा आंदोलनामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून भिडणाऱ्या एक युवा महिला कार्यकर्त्या. त्यांची अनेक भाषणं त्या काळात व्हायरल झाली, ज्याच्यामध्ये त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या बरोबरीनं देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक आरोप केले. देवेंद्र फडणवीस हे खुनी आहेत, ते त्यांना नडणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा खून करून टाकतात, असा गंभीर आरोपसुद्धा त्यांनी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याचबरोबर ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचा ताफा एका ठिकाणी गेला होता, त्यावेळी मोकळ्या रस्त्यावरून धावून त्यांचा ताफा येत असतानाच त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा पराक्रमसुद्धा याच पूजा मोरे यांनी केला होता. मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला देवेंद्र फडणवीस यांच्यापासून धोका आहे. जरांगे पाटीलांचा कोणत्याही क्षणी देवेंद्र फडणवीस खून करू शकतात, असा गंभीर आरोपसुद्धा पूजा मोरे यांनी केला होता. पण हे सर्व आरोप देवेंद्र फडणवीस यांनी बाजूला ठेवले. त्यांनी यावर कोणतंच प्रत्युत्तर दिलं नाही. मनोज जरांगे पाटील आजसुद्धा तुम्ही पाहताय जिवंत आहेत. फडणवीस यांनी काय त्यांना मारलं नाही. हे सध्याची परिस्थिती आहे, सत्य परिस्थिती आहे. पूजा मोरे यांनी केलेले हे सर्व आरोप पोटात घालून पूजा मोरे यांच्या विवाह समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. त्यांना शुभाशीर्वाद दिले होते. ही झाली त्यांची पर्सनल गोष्ट आणि सामाजिक गोष्ट. आता आपण येऊया त्यांच्या राजकीय वाटचालीकडे. मित्र, राजकीय वाटचालीचा जर आपण अंदाज घ्यायचा झाला तर पूजा मोरे यांनी सुरुवातीला राजू शेट्टी यांच्या पक्षात प्रवेश केला. त्या ठिकाणी त्यांना पंचायत समितीतून उमेदवारी मिळाली. काही दिवसांनी त्यांनी शरद पवार गट, म्हणजे त्यावेळी राष्ट्रवादी एक संघ होता, राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. तिथे त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली. विधानसभेच्या उमेदवारीत त्यांना पराभूत व्हावं लागलं. पूजा मोरे यांच्या अपेक्षा होत्या की आपण मराठा आंदोलन उभं केलं, आपण मराठा आंदोलनासाठी रक्ताचं पाणी केलं तर आपल्याला मराठा लोक निवडून देतील. पण तसं काही झालं नाही. तुम्हाला माहिती असेल, त्या काळात मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात आपले उमेदवार उभे करायचे आणि भाजपच्या उमेदवाराला पाडायचं. आपलेच उमेदवार सगळे गेले पाहिजेत महाराष्ट्रात, अशी एक बोंब ठोकली होती. पण ती नंतर बोंब एका फुसक्या बारमध्ये कन्वर्ट झाली. कारण त्यांना हळूच कोणीतरी सांगितलं की तुमचं निवडून येणं तर सोडाच, पण तुमचं डिपॉझिटसुद्धा जप्त होऊ शकतं. असं जेव्हा त्यांना कळलं आणि निवडणुकीत प्रचंड खर्च लागतो हे जेव्हा त्यांना कळलं, तेव्हा त्यांनी सगळ्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आदेश दिला. पण पूजा मोरे या रिंगणात होता राष्ट्रवादीकडून आणि त्यांना या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपने सुद्धा त्यांचं एवढं काय दणक्यात स्वागत केलं की त्यांना पहिल्याच टर्ममध्ये पुणे महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी देऊन टाकली. त्यामुळे सामान्य कार्यकर्ता, निष्ठावंत कार्यकर्ता रागावला. उज्ज्वला गौड यांना उमेदवारी हवी असताना आणि त्या निष्ठावंत असतानासुद्धा पूजा मोरे यांना उमेदवारी दिली गेली. त्यामुळे सामान्य कार्यकर्ता प्रचंड दुखावला. याविषयी भाजपचा जो सोशल मीडिया सेल होता तो कार्यरत झाला. त्यानेसुद्धा त्यांच्या वैद्य म्हणून शेफाली वैद्य आय थिंक त्यांचं नाव आहे, त्यांनी एक अशी पोस्ट टाकली त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून की भाजपचे तुम्ही निष्ठावंत असलात तरी भाजपला मतदान करू नका. ज्या ठिकाणी तुमच्या नाकावर टिच्चून कोणीतरी बाहेरून आलेला उमेदवार, ज्याला राजकारणातला काही कळत नाही,
अशा अडाणी उमेदवाराला मतदान करू नका. तुम्ही निष्ठावंत असलात तर त्यापेक्षा दुसऱ्या उमेदवाराला मतदान करा. त्यामुळे वातावरण आणखीनच पेटलं आणि पुण्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांमध्येच भाजपविरोधी वातावरण निर्माण झालं. याच दरम्यान भाजपच्या मीडिया सेल कामाला लागला आणि त्यांनी पेहेलगामवरचा पूजा मोरे यांचा एक व्हिडिओ, जुना व्हिडिओ व्हायरल केला. तो व्हिडिओ असा होता, त्या व्हिडिओत पूजा मोरे अशा म्हणत आहेत की पेहेलगामवर जो हल्ला झाला तो धार्मिक हल्ला नव्हता, तर त्यावेळी मी सुद्धा म्हणजे हनीमूनसाठी पूजा मोरे या काश्मीरमध्ये गेल्या होत्या. पेहेलगामला त्या नव्हत्या, परत सांगतो, त्या काश्मीरमध्ये होत्या. काश्मीरमधलं वातावरण हे प्रत्येक पर्यटकासाठी सेफ आहे. बाहेरून येणारे दुश्मन ते वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदूंना धर्म विचारून मारण्यात आलं, हिंदूतील पुरुषांना धर्म विचारून मारण्यात आलं, हे जे सांगितलं जातं आहे ते निखालस खोटं आहे. अशा स्वरूपाचा तो व्हिडिओ होता. तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संतापात आणखीनच भर पडली, वातावरण चिघळत गेलं. ज्यावेळी हा व्हिडिओ बनवण्यात आला होता पेहेलगामवरच्या हल्ल्यानंतर, लगेचच पूजा मोरे यांचा हा व्हिडिओ त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून व्हायरल केला होता. त्यावेळी पूजा मोरे प्रचंड ट्रोल झाल्या होत्या. सांगायची गोष्ट अशी, हा व्हिडिओ एवढा व्हायरल झाला आता महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर की तो डायरेक्ट PM ऑफिसपर्यंत पोहोचला. PM ऑफिसने याची गंभीर दखल घेतली आणि पूजा मोरे यांची उमेदवारी मागे घेण्याची, तोपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपलेली होती, फक्त उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत राहिलेली होती. त्यामुळे त्यांच्यावर दबाव टाकून पूजा मोरे यांना त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडण्यात आलं. याबाबत बोलताना पूजा मोरे यांनी मात्र आपल्यावर दबाव टाकून अचानक वाईट प्रकारे आपल्याला वागणूक देऊन आपल्याला अर्ज मागे घेण्यास लावल्याचा आरोप पूजा मोरे यांनी पत्रकार परिषदेत केलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे पूजा मोरे यांनी ज्यावेळी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला त्यावेळी त्यांनी प्रचंड मोठा टाहो फोडला. म्हणजे पुणे अक्षरशः हादरून गेला त्यांच्या टाहोने. म्हणजे एखाद्या घरातला कोणी माणूस गेल्यावर ज्या प्रकारे रडलं जातं, ज्या प्रकारे टाहो फोडला जातो, इतक्या मोठ्यानं त्यांनी टाहो फोडला. सांगायची गोष्ट अशी आहे, मी नेहमी म्हणतो मित्रांनो की तुम्ही चांगलं कृत्य केलात तर तुम्हाला चांगलं फळ मिळेल. पूर्वी एक असं म्हटलं जायचं की चांगलं वर्तन करा, पुण्याचं काम करा. तुम्ही पुण्याचं काम जर केलात तर तुम्हाला पुढचा जन्म चांगला मिळेल आणि पुढच्या जन्मात तुम्हाला त्या पापाची भरपाई करावी लागणार नाही. पण मित्रांनो, मित्र असं म्हणेन, आत्ताचं जे युग आहे ना, ते देव कधी असं लक्षात ठेवत नाही की तुम्ही ह्या जन्मात काय केलं त्याच्या पुढच्या जन्मात तुम्हाला त्याची भरपाई करायला देऊ, असं नाही. देव आहे ना, ह्या जन्मी आणि त्याच वेळी इथून जाण्यापूर्वीच सगळ्यांना पाप पुण्याचा हिशोब देऊन वर जायचं आहे. त्यामुळे पेहेलगामवरच्या हल्ल्याला तुम्हाला माहिती आहे किती वर्ष झाली ती पेहेलगामवरच्या हल्ल्यामध्ये जो पूजा मोरे यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याचा त्याने वेगळा अर्थ काढला पेहेलगामवर हल्ल्याचा आणि उगाचच स्वतःला आपण खूप त्यातला काही कळतं असं दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याची परतफेड लवकरच त्यांना करावी लागली. पूजा मोरे यांनी जो टाहो फोडला मित्रांनो, त्यामुळे त्यांना असं वाटलं की महाराष्ट्रातील वातावरण बिघडून जाईल. पण महाराष्ट्रातील वातावरण बिघडणार नाही, कारण तुम्ही जे वक्तव्य केलं होतं ते चुकीचं आहे. तुम्ही काय असं पहिल्यांदाच काय म्हणतात ते मीडियासमोर किंवा सोशल मीडियावर पहिलाच काय व्हिडिओ पोस्ट करत नव्हतं. तुमचे असे अनेक व्हिडिओ आहेत जे असे काहीतरी बरळायचं येऊन सोशल मीडियावर, काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करायची आणि स्वतः प्रसिद्धीस यायचं. हे तुमचा काय पहिलाच व्हिडिओ नव्हता किंवा तुम्ही फर्स्ट टाईम माईक समोर येत नाही आहात की तुम्ही चुकीचं बोललात माफी मागायला. तुम्ही इतके वर्ष जर सामाजिक क्षेत्रात काम करताय तर तुम्हाला याचा परिणाम काय होतील ह्याची माहिती पाहिजे. तर मित्रांनो, या पूजा मोरे या व्यक्तीची, या महिला नेत्याची उमेदवारी नाकारण्यात आली. त्यांच्यावर दबाव टाकून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडण्यात आला, म्हणून त्यांनी एवढा टाहो फोडला. आणि त्या पेहेलगामवर जेव्हा हल्ला झाला त्यावेळी कुणाच्या तरी डोळ्या देखत तिचा नवऱ्याचा, कुणा मुलासमोर त्यांच्या बापाचा असा गोळी घालून जेव्हा खून होतो, हत्या होते त्यांची, त्यावेळी त्यांचा टाहो पूजा मोरेपर्यंत का पोचला नाही? यांची तर फक्त उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला. तिथे तर त्यांचा घरातला एक कर्ता पुरुष आणि अनेक महिला ज्या होत्या त्या हनीमूनसाठी तिकडे गेल्या होत्या. त्यांचं संसाराचं स्वप्न तर 2-4 दिवसातच भंगून पावलं.
तो टाहो पूजा मोरेपर्यंत का पोहोचला नाही? मित्रांनो, हे संपूर्ण प्रकरण असं आहे. पूजा मोरेंना अनेकांनी काही जणांनी सहानुभूती देण्याचा प्रयत्न केला, पण त्यामागची सत्यता न पाहता. कसं असं मित्रांनो माहिती आहे का, कुठल्याही प्रकरणाची एक बाजू तपासू नका, त्याच्या दुसरी बाजूही काळवंडलेली असू शकते. ती दुसरी बाजू पण पहा आणि मग ठरवा कोण बरोबर आणि कोण खोटं ते. या व्हिडिओत तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो, पूजा मोरे यांचा खरोखर राजकीय बळी दिला गेला का? दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पूजा मोरे यांच्याबाबत भाजपने जे हे राजकारण खेळलं असेल ते बरोबर होतं का? आणि पेहेलगामवर केलेल्या पूजा मोरे यांच्या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात का? मित्रांनो, पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओचा. तोपर्यंत नमस्कार.